आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। काल हैदराबाद येथे एका सभेमध्ये नरेंद्र मोदींनी जी काही आव्हाने जनतेला केली आहे त्याच्यामुळे लोकांसमोर एक पुन्हा नवीन प्रश्न उद्भवला आहे की कोविड सारखा लॉकडाऊन पुन्हा लागणार आहे का। कारण त्यामध्ये जे नरेंद्र मोदींनी जी भाष्य केलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्यासोबतच एकूण 9 आव्हाने मोदींनी भाषणामध्ये त्यांनी केली आहे। काय ती आव्हाने आहे, काय खरंच पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे का, पेट्रोलच्या किमती कुठपर्यंत जाऊ शकतात, सोने खरेदी करण्याबद्दल व इतर गोष्टींबद्दल नरेंद्र मोदींनी काय केलं आहे, त्याचा आपल्या आयुष्यावर काय फरक पडणार आहे, या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। काल नरेंद्र मोदी यांची हैदराबाद येथे एक सभा झाली, त्यामध्ये त्यांनी सोने खरेदी टाळा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होम सुरू करा या प्रकारची आव्हाने लोकांना केली। याचं कारण जे महत्त्वाचं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत। त्यामुळे आपल्या देशवासियांनी पेट्रोल डिझेलचं इंधनाबाबत इंधन बचतीचे आवाहन त्यांनी केले। वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा म्हणजे पहिले कधी झाल्या, पहिले या झाल्या होत्या कोविडच्या काळात। त्याच्यामुळे हा जो नवीन प्रश्न उद्भवला आहे की कोविड सारखी परिस्थिती पुन्हा देशामध्ये लागू करण्यात येते की काय। पेट्रोल डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे असे सांगताना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला। हैदराबादमध्ये ही सभा झाली, त्यामध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी ही जागतिक परिस्थितीचे गांभीर्य लोकांसमोर मांडलं। आता ती आव्हाने कोणती, जी आव्हाने नरेंद्र मोदींनी लोकांसाठी केली आहे, तर एकूण 9 आव्हाने आहे मित्रांनो। पहिलं, पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा कारण खूप दर वाढले आहेत। खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा। पुढील 1 वर्ष सोने खरेदी करू नका। वर्षभर परदेशी प्रवास टाळा। कच्चे तेल वाचवण्यावर भर द्यायचा आहे। परकीय चलन वाचवण्यावर भर द्यायचा आहे। परकीय चलन साठा आपल्याला कमी होऊ द्यायचा नाहीये। जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करा, वर्क फ्रॉम होम वर भर द्या, ऑनलाईन बैठकांवर भर द्या आणि परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा। या प्रकारची 9 आव्हाने आहे। काही आव्हाने तर स्पष्ट आहे जी आपल्याला समजू शकतात की पेट्रोल डिझेलचा दर वाढला आहे। हो, करेक्ट आहे, कारण की होर्मुझ खाडीमधून अजूनही फक्त 10% जहाजे तिथून प्रवास करत आहे आणि इंधन आपल्या भारतापर्यंत पोहोचत आहे। पेट्रोल डिझेल किंवा इंधनाचे जे दर आहे जे प्रति बॅरल $120 वरी पोहोचले आहेत, जे की सुरुवातीला $80 होते, परंतु अजूनही $80 असताना जे भारतात पेट्रोलचे दर होते ते अजूनही $120 प्रति बॅरल दर झाले असताना सुद्धाही तेच दर आहेत। असं सांगण्यात येत आहे की भविष्यात 15 मे पर्यंत हे दर वाढवण्यात येऊ शकतात। खाद्यतेल, सोने, परदेशी प्रवास हे सगळे जे कारण आहे ना, हे आहे परकीय चलन वाचवण्यासाठी। आता परकीय चलन इतके महत्वाचे का असते याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो। बघा मित्रांनो, याचं महत्वाचं कारण हे आहे की देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि विकासासाठी हे जे परकीय चलन आहे फार महत्वाचं असते। कारण की भविष्यात जे येणारे संकट असते, महागाई असते, त्यांचा सामना करण्यासाठी हे परकीय चलन कामाचा ठरतो। का बरं? यामुळे आर्थिक स्थिरता येते। मजबूत परकीय चलन साठा भारतीय अर्थव्यवस्थेत विशेषतः जे जागतिक धक्के पेलण्यासाठी भारताला सक्षम बनवतो। भारतच नाही तर कोणत्याही देशाला सक्षम बनवतो की जेणेकरून जागतिक स्थिती जर बिघडली तर आपल्याजवळ जर परकीय चलन म्हणजे डॉलर मुबलक प्रमाणात भांडवल असलं तर आपण ते येणारे जे धक्के आहेत त्यांना सहन करू शकतो। आयात खर्च, भारत क्रूड ऑइल आणि इतर आवश्यक वस्तू जसे की सोने, आपलं कच्चं तेल, तसंच खाद्यतेल आणि इतर काही महागड्या वस्तू जे आपण बोलवतो त्यांची आयात करण्यासाठी आपल्याला परकीय चलनच लागतो। त्याच्यामुळे सुद्धा हा साठा वाचवणे आणि इंधन संकट टाळण्यासाठी फार महत्वाचा आहे। त्याप्रमाणे रुपयाचे मूल्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चलनविषयक धोरण ठरवताना या साठ्याचा वापर करून रुपयाचे मूल्य स्थिर ठेवते। जर हे परकीय चलन कमी झालं तर तुम्ही पाहतच आहात की सध्या रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत $95 पर्यंत आली आहे। जर अजूनही याचप्रमाणे परकीय चलन कमी होत गेलं तर हे दिवस दूर नाही की $1 हा $100 सुद्धा पोहोचू शकतो। त्यामुळे परकीय चलन साठा वाचवणं हा फार महत्वाचा आहे। या ठिकाणी पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू करण्याची वेळ आली असं मोदींनी म्हटलं, कारण जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। इराण, अमेरिका आणि इस्रायल जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण जी पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। हॉर्मुझची जी खाडी आहे ती अजूनही बंद आहे, जहाजांना तिथून एंट्री भेटत नाहीये, तेलाचे दर गगनाला भिडले आहे
आणि कोरोना काळात ज्याप्रमाणे ऑनलाईन बैठका झाल्या, वर्क फ्रॉम होमची सवय लावून घेतली होती, आता ती देश हितासाठी पुन्हा अंमलात आणण्याची वेळ आली आहे. यामुळे इंधनाची बचत होणार आणि देशाचे कोट्यावधीचे परकीय चलनही वाचेल असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय. यावरूनच लोकांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा देशामध्ये कोरोनामध्ये जसं लॉकडाऊन लावलं होतं तसं बंधनकारकरित्या लॉकडाऊन लावल्या जाऊ शकते, असा एक नवीन काही लोकांचं म्हणणं आहे. राहुल गांधींनी याबाबत इलेक्शनच्या पहिलेच भाष्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की जसे 5 राज्यांच्या निवडणुका संपतील ही परिस्थिती देशातील लोकांना याला सामोरे जावेच लागणार. राहुल गांधींनी जे म्हटलंय तेच पुन्हा एकदा असं वाटत आहे की नरेंद्र मोदींचं काल जे भाषण झालंय तेच वाक्य नरेंद्र मोदींनी वापरले आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आल्याने सरकारी तेल कंपन्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे, असं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक भाष्य केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार दररोज 1600 ते 1700 कोटी रुपयांचा तोटा आता या कंपन्यांना सहन करावा लागत आहे. यामध्ये एक नवीन तर्क मांडण्यात आला आहे की रोज जर 1% पेट्रोल डिझेल वाचवला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला 14,800 कोटींचा हातभार लागू शकतो. फक्त 1% इंधन जर वाचलं तर. त्यामुळेच लॉकडाऊनचा जो शब्द वारंवार वापरला जात आहे ना, तर यामुळेच किती मोठा फायदा होऊ शकतो हे सांगून लॉकडाऊन लावल्या जाऊ शकते. तर फायदा किती होऊ शकतो? 1% इंधन वाचवला तर 14,819 कोटीचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हा 1% इंधनाचा फायदा हा नक्की देशाला फायदेशीर ठरेल की त्यामुळे इतर ज्या सोयी सुविधा विस्कळीत होतील त्याच्यामध्ये जास्त नुकसान होणार? सरकारचं याच्या पाठीमागचं धोरण तुम्हाला पटत आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतात सध्या दररोज सुमारे 13.7 कोटी लिटर पेट्रोल आणि 29.4 कोटी लिटर डिझेल वापरलं जाते. यामध्ये दुचाकी आणि माल वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्सचा वाटा सर्वाधिक आहे. जर आपण दररोज केवळ 1% इंधन वाचवलं तर दररोज 13.7 लाख लिटर पेट्रोलची बचत होईल, दररोज 29.4 लाख लिटर डिझेलची बचत होईल, अशी ही आकडेवारी आहे. जर 1% इंधन वाचवलं तर तुमचं मत काय? हे शक्य आहे का आणि हे असं तुम्ही करू शकता का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया सांगा. यानंतर सोने खरेदीही नको, विदेशात जाणारा देशाचा पैसाही वाचवा, या प्रकारचा उल्लेखही नरेंद्र मोदींनी केलं. त्यांनी म्हटलंय की किमान 1 वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करू नका, कारण की सोनं हा भारतात आयात केला जातो आणि आयात करण्यासाठी भारताला जी किंमत मोजावी लागते ती डॉलरमध्ये म्हणजे परकीय चलनात मोजावी लागते आणि त्याच्यामुळे सुद्धा भारताचं परकीय चलन कमी होत आहे. त्याच्यामुळे 1 वर्ष सोने खरेदी करू नका असं आव्हान त्यांनी केलंय. त्याच्याद्वारे जो पैसा वाचणार आहे तोच पैसा बँकामध्ये जमा करा, जेणेकरून त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी व गरिबाच्या कल्याणासाठी होईल असे मोदींनी नमूद केलं. आता विरोधकांचं म्हणणं आहे की हा जो पैसा वाचणार लोक बँकामध्ये जमा करणार आणि नंतर सरकार हा पैसा अंबानी आणि अडानीला लोन म्हणून देणार. म्हणजे सरकारचं आव्हान जे लोकांसाठी दिसत आहे किंवा देशासाठी दिसत आहे, देशासाठी नसून तर त्यांचे जे लागेबंद अडानी आणि अंबानीसाठी आहे त्याच्यासाठी या सगळ्या खटाटोप केला जात आहे असा आरोप विरोधक सुद्धा करत आहे. तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया नक्की मित्रांनो व्हिडिओमध्ये कळवा. आणखी एक जो धोका दर्शवण्यात आला आहे की 15 मे पूर्वी इंधन दरवाढ होऊ शकतो. आर्थिक घडामोडींवर नजर ठेवतात त्यांच्या म्हणण्यानुसार की कच्च्या तेलाचे दर $70 प्रति बॅरेलवरून $126 प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. त्याच्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पेट्रोलवर 24 रुपये आणि सध्या सरकार प्रति लिटर डिझेलवर 30 रुपयाचं नुकसान सोसत आहे. परिणामी 15 मे पूर्वी पेट्रोल डिझेलच्या दरात 4 ते 5 रुपयांची तरी वाढ होऊ शकते. तसंच घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 40 ते 50 रुपयांची वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मे महिन्यामध्ये एक रिपोर्ट आली होती ज्याच्यामध्ये सांगितण्यात आलं होतं की 1 मे 2026 रोजी जे संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा आहे ना हा $7.79 अब्ज घट त्याच्यामध्ये झाली होती आणि ज्यामुळे हा साठा $690.69 अब्ज आला होता. ही घट एप्रिल मधील झालेल्या जे आकडेवारी त्यापेक्षा फार प्रचंड होती, जी की अखेरीस $728.49 अब्ज इतकं होतं. आणि हे सुद्धा दर्शवते की ऑलरेडी भारताच्या परकीय चलनात घट होत आहे आणि आता जर याचप्रमाणे युद्ध स्थिती राहिली तर या परकीय चलनात अजूनही प्रचंड प्रमाणात घट होऊ शकते. आणि ही घट जर थांबवायची असेल तर 2 मोठ्या स्टेप भारताला घ्यावे लागतील की एक
इंधन कपात करावी लागेल, लोकांना इंधन कमी वापरावं लागेल आणि सोन्याची आयात कमी करावी लागेल, त्यामुळे यावर कंट्रोल ठेवला जाऊ शकतो, असं आरबीआयचं मत मांडलं होतं. तोच मत आता नरेंद्र मोदींनी आपल्या या भाषणामध्ये केलेलं दिसत आहे. तुम्हाला काय वाटत आहे, येणाऱ्या काळात भारतात लॉकडाऊन लागू शकतो का, आणि ज्या इंधन दर कपात किंवा इंधन कपातीचा फायदा भारताला होऊ शकतो का? आपल्या प्रतिक्रिया मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.